मोठ्या समाधानाने ते परत गेले याचा मोठा आनंद आहे। अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये देणगी चोरीचं प्रकरण सध्या गाजतंय आणि या सगळ्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आता महत्त्वाच्या एसआयटी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेश सरकारनं या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आज माहिती देखील दिली। तपास अधिक प्रभावी आणि सखोल व्हावा यासाठी एसआयटीमध्ये फॉरेन्सिक ऑडिटरचा देखील समावेश करण्याची आवश्यकता असल्याचं न्यायालयानं नमूद केलंय। या एसआयटीचं नेतृत्व लखनौ परिक्षेत्राच्या आयजी किरण एस यांच्याकडे सोपवण्यात आलंय। तर या पथकामध्ये एक डीआयजी आणि एक एसएसपी दर्जाचे अधिकारी देखील समाविष्ट आहेत। सुनावणीच्या शेवटी सर्वोच्च न्यायालयानं एसआयटीला तपासाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देशही दिलेले आहेत। या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 2 आठवड्यांच्या नंतर केली जाईल।